तर सर्वांना भीमजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. तर माझी भीमजयंती कशी साजरी झाली ती तुम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये बघा. बघा आता माही पूजा करते. आमची वंदना ही झालेली होती आणि वंदनाच्या वेळेला आमचा मोबाईल धरायला कोण नव्हतं. आमचं स्टँड पण खराब झालेलं होतं. त्यामुळं माही आता ही करती, दर्शन घेणार माही आता. माहीचं झालं की तिचं पप्पा दर्शन घेणार आणि नंतरून मी घेणार आणि नंतरून मला घरातलं सगळं आवरून आम्ही सकाळी 4:30 वाजता उठलो होतो, कारण की मला घरातलं पण सगळं आवरायचं होतं. मला पण पूजा करायची होती, परत झेंडा उभा करायचा होता, रांगोळी होती काढायची, घरातलं आवरायचं होतं सगळं. त्यामुळं मी 4:30 वाजता उठले होते आणि तर काम हे करायसाठी, कारण की आपल्याला हाताने जास्त लोड काही सहन होत नाही. हात दुखायचा राहिलेला आहे, पण मला त्या हाताने जास्त काम केलं का पुन्हा ती हात माझा दुखायला चालू होतो. या हात माझा पूर्ण असा गाठाळलेला आहे. त्यामुळं ती वजन जास्त त्याने उचलता पण येत नाही, मला म्हणजे काहीच काम करता येत नाही लय जास्त त्याने. तर तुम्हाला मी सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण की आत्ता व्हिडिओ टाकाय माझ्याकडे एवढं झालं आहे ना, लय म्हणजे मोबाईल पूर्ण भरलेला आहे. त्यामुळं मी आता असा व्हिडिओ टाकते. तर तुम्ही बघा नक्कीच. बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते, समतेच्या भावनातील चंदन भीमात होते. तालात जीवनाच्या विषमता नाचली, न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते. संकल्प या मनाचा क्रांती करून गेला, निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला. दीपविले कैक ज्ञानी माझ्या युगंधराने, इतिहास घडविला माझ्या धुरंधराने. ही आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची, फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची. दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा, गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा. विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला, भीमराव माणसाला माणूस करून गेला. काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात, तू दाविली पहाट उज्ज्वल प्रखरती ज्योत. न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता, या दीन बांधवांना आदर्श तुझा होता. बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले, बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले. दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले, दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले. बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले. हां, वर पिन लावली तरी नाही निष्ठणार. बांधायचं नसतं, पिन लाव फक्त. ती पिन लावलं तरी खाली येत नाही, ती पिन वर वर तशी. हां, ती खरं पॅक करायचं. हां, पिन लावायची. आण पिन, जा घरात पिन पडली. ती पॅक केलं तरी निसटणार नाही. त्यांची चालली झेंडा उभारायची तयारी. झेंडा बांधायला लागल्यात. वारं येते ना, वारले सुटते. वाऱ्यानं खाली पडला बिडला तर बस की. त्याला किती अडकताय. किती दिवस ठेवायचं? किती दिवस ठेवायचं? लय दिवस. पूजा पण झाली आतमध्ये बघा. हो का, अशी काढली मी रांगोळ सकाळ सकाळ उठून. सकाळ सकाळ उठून रांगोळ. बरे उठी काढ ग, पुढे घेतो गाडी. झेंडा उलट काम आमचं नीट व्हाय नाही. आम्ही आलोय आपण घराला, आमच्या कुलूप लावलं नाही, नुसती कडी लावून आलोय आम्ही माघारी. आता आम्ही आलोय माहीला सोडवायला. माहीला इथं सोडवली शाळेमध्ये. तिकडं आम्ही रात्री गेलेलो बरं का, पण तिथं कुठलीच आणि कसलीच तयारी झालेली नाही. त्यामुळं म्हणलं मग चला माहीला तर सोडवून येऊ आपण तोपर्यंत. माहीचं शाळेत डान्स आहे, तर डान्सामुळं माहीला यावंच लागतं शाळेमध्ये. त्यामुळं तिला इथं ठेवली आहे.
आणि आता आपण जायचं हळूहळू. थांबा इथं थोड्या वेळ सावलीला. तर इथं तुम्ही बघू शकताय पूर्ण म्हणजे आता तुम्हाला मी इथलं सगळं दाखवणार आहे. आता इथं शिवरायांचा फोटो मांडलेला आहे, परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, गौतम बुद्धाची मूर्ती आहे, महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. आणि आता इथं रांगोळी छानपैकी काढलेली आहे, सगळं झालेलं आहे. मंडप पण टाकलेला आहे, बायकांनी मिळून सगळ्यांनी वर्गणी केलेली होती. बचत गटाच्या बायका होत्या, म्हणजे 10 जणी आहेत बचत गटाच्या बायका, म्हणजे ग्रुपनी. तर 10 जणींनी मिळून ही जयंती साजरी केलेली आहे. तर कशी वाटली नक्कीच सांगा. ह्याच्यात म्हणजे पुरुषांचा सहभाग नाही कसलाच, फक्त बायकांनी मिळून केलेला आहे. तर कसं वाटले, पहिलंच वर्ष आहे, नक्कीच कमेंट करून सांगा. ह्या आहेत बचत गटाच्या मॅडम, दोन्ही पण हे लाल साडीवाल्या मॅडम आहेत बचत गटाच्या. तर त्यांच्या हस्तेच पूजन चालू झालं आहे आणि मस्त अशी जयंती झाली. पहिलंच वर्ष होतं, पण लय भारी आनंद वाटला. आणि आपल्या इथं जवळ असल्यामुळं मी म्हणजे दरवर्षी मी माळीनगरला ह्याला जाते, कधी गावाकडं जाते. तर सगळ्या पांढऱ्या सफेद साडी घालून आल्या होत्या, सगळ्यांच्याच अंगावर पांढऱ्या साड्या होत्या, पांढरीच सगळी कपडे होते सगळ्यांच्याच अंगावर. अशी भरपूर लोक होती बरं का पाठीमागं पण, कारण की पहिलंच वर्ष माझं होतं आणि मी पहिल्यांदाच वस्तीत, म्हणजे इथं वस्तीत मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते. आमच्या इथले सगळे म्हणजे लोक तुम्हाला मी पहिल्यांदाच दाखवते. याच्या अगोदर मी इथं कुणाचाच व्हिडिओ नाही बनवला. व ही जयंती होती त्यामुळं जयंतीत सगळ्यांचंच म्हणणं होतं की व्हिडिओ काढावा जयंतीमध्ये. त्यामुळं इतक्या छान सुंदर सगळ्या तयार झाल्या होत्या सगळ्याच. म्हणजे ही विधी झाली, ही सगळी झाली. आणि जे काय वंदना बोलायची होती ती बोलले होते वंदना. आणि मी गाणी पण म्हणले होते बरं का बरीच, पण माझा व्हिडिओच कोणी काढला नाही गाण्याचा. ह्याचाच लय गाणी म्हणली होते मी सगळी, म्हणजे शेवटपर्यंत होतं. आम्ही सकाळी 10 वाजता गेलेलो, तर संध्याकाळी 5 वाजताच माघारी आलो आम्ही घरी. शेवटपर्यंत होतो मस्त गाण्याचा उखाण्याचा असा लय भन्नाट कार्यक्रम झालेला होता. तर भारी वाटलं जयंतीत, पहिलंच वर्ष असल्यामुळं. बघू पुढच्या वर्षी आणखीन ह्याच्यापेक्षा जास्त छान प्रोग्राम ठेवायचं छान आणि नियोजनबद्ध ठेवायचं. ह्यावेळेस काही नियोजन नव्हतं कुठल्याच गोष्टीचं, त्यामुळं मॅडम त्यांचं थोडक्यात मनोगत व्यक्त करत आहेत इथं. त्यांचा आदर्श पुढे ठेवावा हा त्यामागचा उद्देश असतो. आता मुलं आहेत बऱ्यापैकी, की मुलांना काय सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण हेच मुलं आपली विसरून जात आहेत. शिका म्हटलं तरी शिकत नाहीत, बरोबर आहे ना. अभ्यास करा म्हटलं तरी करत नाहीये. तर जे काही डॉक्टर बाबासाहेबांना आपल्याला शिकवण दिली आहे, थांबा इकडे द्या माझ्याकडे. पप्पा होतं की तिथं पाणी आणून द्यायला. ताना 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 इकडे पण बघा थोडं. टप्पी घेऊन इकडे तोंड करा. तर अशा प्रकारे आपली जयंती पार पडलेली आहे. उखाण्यांचा व्हिडिओ तुम्हाला पुढचा येईल, व्हिडिओ उखाण्यांचा. नक्कीच उखाणं बघा बायकांनी कसे घेतले तर उखाणं. सगळी गाणी मी म्हणल्यामुळे मी बायकांना उखाणं घ्यायला लावलं होतं. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा.
आणि कशी झाली भीम जयंती नक्कीच कमेंट करून